नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस. तो दिवस म्हणजे अंगारिका चतुर्थी. आणि कालच आपली अंगारिका चतुर्थी झाली. कालचा व्हिडिओ मी आज अपलोड करत आहे, त्यासाठी समक्ष. आता जाणून घेऊयात अंगारिका चतुर्थीचा खरा अर्थ काय आणि का बरं केली जाते अंगारिका चतुर्थी. अंगारिका चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी. हा दिवस भगवान गणेशाला समर्पित असून या दिवशी केलेली पूजा आणि उपवास विशेष फलदायी मानले जातात. अंगारिका हा शब्द मंगळ ग्रहाशी देखील संबंधित आहे, त्यामुळे या दिवशी गणपतीसोबत मंगळ ग्रहाचाही प्रभाव विशेष मानला जातो. तसेच धार्मिक मान्यतेनुसार अंगारिका चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभराच्या संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे. त्यामुळे अनेक भक्त या दिवशी कडक उपवास करतात आणि दिवसभर गणपतीचे स्मरण करतात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरातील देवघरात किंवा मंदिरात गणपतीची पूजा करावी. गणपतीला दुर्वा, लाल फुले, मोदक किंवा लाडू अर्पण करावे आणि ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि अडचणी दूर होतात असे मानले जाते. तसेच संध्याकाळी चंद्रदर्शन करून उपवास सोडला जातो. चंद्राला अर्घ देऊन गणपतीची आरती केली जाते. या दिवशी गणेशाची कथा ऐकणे किंवा वाचणे किंवा स्तोत्र वाचणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. अंगारिका चतुर्थी आपल्याला संयम, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा देण्याचा दिवस आहे. जीवनातील अडथळे दूर करून सुख समृद्धी मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आणि तसेच गणपती हा बुद्धीचा देवता देखील आहे. सर्व संकटाचा निवारण करणाराही तोच आहे. त्यामुळे या दिवशी सर्वजण अगदी मनापासून गणपतीचं पूजन करतात, त्यांचं नामस्मरण करतात. तर चला तर मग या अंगारिका चतुर्थीला आपण सर्वांनी श्रद्धेने गणपतीची पूजा करूया, आपल्या जीवनात आनंद आणि यश प्राप्त करूया. गणपती बाप्पा मोरया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर कमेंट करायलाही विसरू नका. आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.